कैरीचं लोणचं तयार करण्यासाठी आपण इथं कैरी स्वच्छ धुवून पुसून आपण मध्यम आकाराच्या त्याच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत. आता ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून आपण हे सर्व कैरीच्या फोडींना व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे. सर्व व्यवस्थित असं हळद मीठ लागलं की आपण ते काचेच्या बरणीत काढून एक दिवस असंच ठेवून देणार आहोत. दुसऱ्या दिवशी आपण कैरीला मिठामुळे पाणी सुटलेलं असेल तर एक बाउलवर चाळण ठेवून आपण हे सर्व पाणी काढून घेणार आहोत. पाणी पूर्णपणे निथळलं की एका भांड्यामध्ये कैरीच्या फोडी काढून त्यामध्ये केपरेचा लोणचे मसाला 2 चमचे टाकून त्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला गूळ टाकून हे सर्व मिक्स करून घेऊया. तडका पॅनमध्ये 1 वाटी शेंगदाणा तेल मी गरम करून घेतलेलं आहे. कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि 1-2 तास थंड करून घ्यायचं. 2 तासानंतर आपण हे तेल मसाला लावलेल्या कैरीच्या फोडीवर टाकून हे मिक्स करून घेऊया आणि 4 ते 5 दिवसांनी आपलं कैरीचं लोणचं खाण्यासाठी तयार.